मार्गदर्श क्रिकेट स्पर्धेवरती लक्ष. How to check one, this, check this. Hello, check one. Monitor खोलना. Check this. Check one. ऑडियो म्यूट कर दादा. श्रद्धांजली चषक 2025 हे पर्व आपल्याला पाहायला मिळेल. दिवस रात्र चालणारी क्रिकेटची महास्पर्धा, डे अँड नाईट क्रिकेट फॉर्मॅट तुम्हाला पाहायला मिळेल. काही क्षणातच कदाचित पुढच्या सामन्यामध्ये तुम्हाला रजनी क्रिकेट देखील अनुभवायला मिळेल. वेळाभावी आपण विनंती करतो बघा, प्रत्येक संघाला वेळेवरती सामने सुरू होणं आणि वेळेवरती सामना संपणे अनिवार्य असेल. पंच 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी असेल कंपल्सरी, अन्यथा एक फिल्डर 38 सर्कलमध्ये वाढेल या गोष्टीची नोंद घ्या. सामना 5 षटकांचा आहे, पण लास्ट ओव्हरमध्ये एक फिल्डर 38 सर्कलमध्ये वाढवला जाईल जर 4 षटकामध्ये सामने पूर्ण झाले नाही तर. ब्लॅक ट्रॅक कंपल्सरी असेल, ब्लॅक ट्रॅक अनिवार्य आहे. कोणताही वेगळा रंग आढळला, डार्क ब्ल्यू किंवा ग्रे, इतर कोणताही कलर आढळला तर 2 धावांची पेनल्टी तुम्हाला दिली जाईल. आणि टी शर्ट तर तुम्हाला मॅनेजमेंट टीम कडून पुरवल्या गेल्या, सो त्याबद्दल काही चर्चा होणार नाही. आणि 40+ क्रिकेट सामन्यांसाठी 40+ क्रिकेट संघटनेचे नियम कंपल्सरी असणार आहे, त्या गोष्टीची आपण नोंद घ्या. विकेट किपरचा हातात बॉल असेल तर दोन्ही बाजूंनी स्ट्राईक सोडणे अनिवार्य असणार आहे, या गोष्टीची आपण काळजी घ्या. चला आपण मॅचला करूया सुरुवात. सन्माननीय जयेंद्र नारायण पाटील साहेब, राणी दाबा 2020 सर्वे सर्वा कुलदैवत मित्रमंडळ अध्यक्ष, त्यांचा खरं तर स्वप्नातून साकारलेला क्रिकेटचा रणसंग्राम आपण अनुभवणार आहोत. म्हणजे आज पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. 4 वेद 14 विद्या 64 कलांचा अधिपती तो बाप्पा गणपती, त्या गणरायाला प्रथमतः आपण वंदन करूयात. हे विघ्नहर्ता, या स्पर्धेला कोणत्याही प्रकारचं विघ्न कलंक लागू देऊ नकोस. सुरळीतपणे आणि नीटनेटकेपणाने ही स्पर्धा पार पाडो. स्पर्धेदरम्यान कोणत्याही खेळाडूला दुखापत होऊ देऊ नको, हीच गणरायाला मी साकडे घालतो. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमेव देवो सर्व कार्येषु सर्वदा, सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करतो. महाराष्ट्राचा राध दैवत श्रीमंत योगी राजे शिवछत्रपतींच्या चरणी नतमस्तक होतो. 16वं वय, रायरेश्वराची पिंड आणि त्या रायरेश्वराच्या शिवपिंडीवरती रक्ताचा अभिषेक ज्या राजाने केला आणि स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, त्या राजा शिवछत्रपतींना मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करतो. खेळपट्टीला वंदन करतो जिने मला आणि माझ्या आवाजाला जोळक दिली. नारिवलीचा ग्रामदेवते चरणी नतमस्तक होतो. या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः. मी समालोचक प्रथमेश ठाकूर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. आय गावदे क्रिकेट संघ नारिवली आयोजित श्रद्धांजली चषक 2025 या भव्य आणि दिव्य पर्वामध्ये श्रीमान जयेंद्र नारायण पाटील साहेब यांचा मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं आयोजन. आपला ग्रीन सिग्नल स्टॉपवॉच ऑन आहे. आतिश आमचे एक्सपर्ट स्कोरर आम्हाला माहिती देतात. ठीक 6:15 झालेले आहेत. पहिला बॉल हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती षटक पहिलं आणि हरिश्चंद्र तयार. ओपनिंग पेअर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजूला उमेश पाटील आणि नितीन पाटील. सचिन कडू आमच्या टेक्निकल रूम मध्ये तुम्ही या.
मॅच ऑन. पहिलाच बॉल श्रद्धांजली चषक 2025 थरार क्रिकेटचा जबरदस्त स्पर्धा. नीटनेटकं सुसज्ज आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं तुम्हाला पाहायला मिळेल. आई गावदेवी क्रीडांगण नारिवली ऐतिहासिक क्रीडांगण, सुंदर क्रीडांगण आपण पाहत आहोत आणि आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवलीच्या माध्यमातून श्रद्धांजली चषकाचं आयोजन आपण पाहत आहोत. डे अँड नाईट क्रिकेटचे सामने खऱ्या अर्थाने आपण अनुभवतोय. आज पहिला दिवस आणि पहिली रात्र या स्पर्धेची आपण अनुभवणार आहोत. जबरदस्त मॅचेस होतील. थरार आपल्याला क्रिकेटचा अनुभवायला मिळेल या स्पर्धेच्या वतीनं. ऑन साइडला पॉवर पॅक्ट सरपट्ट लॉफ केलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनचा पलीकडे पंचांचा इशारा. हा बॉल निघून चाललाय सीमा पार. श्रद्धांजली चषक षटकार. टेलिकास्ट टीमनं मैदानाच्या आतमध्ये सुरू केला बॅक टू बॅक सलगचा दुसरा धमाका. श्रद्धांजली चषक षटकार. पॉवर पॅक्ट समोर सरळ बॅटनं बॅटचा फेस ओपन करते असताना लॉंग ऑनच्या बाहेरचा दौऱ्यावर पाठवलाय बॉलला. सलगचा दुसरा. अतिश आम्हाला माहिती देतात टोटल 12 वर 3 चेंडूंचा अख्या पूर्ण झाला. पहिला डॉट बॉल आल्याच्या नंतर आतिश कसा कमबॅक केला बॅटरनं. पॉवर पॅकेट ओव्हर द लॉंग ऑन. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. आता गोलंदाज देखील विचार करतोय की एक्झॅक्टली फिल्डिंग लावायची तर लावायची कुठे, कारण प्रत्येक बॉल मैदानाचा बाहेर चाललाय. स्ट्रायकिंग एंडवरती उमेश पाटीलचा तडाखा आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला खेचून मारलाय. डीप मध्ये बॉल जाणार नाही. 30 ला अडवलं जात आहे आणि धावचीची संधी. अति घाई संकटात नाही म्हटलं जातं. जास्त घाई केली, धावांचा मोह आवरता आला नाही आणि त्या मोहात मिळाली विकेट. विकेट क्रमांक पहिली आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. नितीन पाटील बाद. धाकलदनी खर तर बलिदान मास सुरू आहे. धर्मवीर बलिदान मास सर्वांनी पाळायला हवा. आपल्याला आवडती एक गोष्ट आपण तिचा त्याग करायचा आणि संपूर्ण महिनाभर खर तर 1 महिना हा धर्मवीर बलिदान मास प्रत्येक हिंदूनं पाळणं हे त्यांचं आद्य कर्तव्य आहे. ज्या दिवशी छत्रपती धर्मवीर शंभू राजांना पकडले गेलं औरंगजेबानं, त्या दिवसापासून ते त्यांचा अंतिम दिवसापर्यंतचा काळास धर्मवीर बलिदान मास संबोधलं जातं. ते धर्मवीर बलिदान मास पाळणं हे आपलं हिंदूंचं परम कर्तव्य आहे. इनफिल्डच्या डोक्यावरनं ऑन साइडला पुन्हा एकदा तडाखे बंद फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मनोज पवार सरांचा अधिकृत इशारा चौकार. जय जय तख्त राखीतो महाराष्ट्र माझा. अभिमान या संघर्षाच्या भूमीत, या महाराष्ट्र भूमीमध्ये जन्म आम्ही घेतला. छत्रपती शिवरायांचा पदस्पर्शानं पावन झालेली ही महाराष्ट्र भूमी संघर्षाची भूमी, ही संतांची भूमी आहे आणि या भूमीत जन्म घेतला. खऱ्या अर्थानं अभिमान या गोष्टीचा आहे. पुढचा बॉल ऑन साइडला खेचून मारायचा होता. अक्षरशः पडल्यानंतर बाहेर येणारा बॉल अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न सफल राहिला. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. षटक क्रमांक पहिलं पूर्ण. 16 धावा दाफलकावरती. 16 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट वाईल बॅटिंग इन फर्स्ट सेशन. खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करते. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर टीम हेदूटने 40+ मॅच आपल्याला पाहायला मिळते. हेदूटने 40+ आणि चिंचोळ्याचा पाडा 40+ या दोन संघांमध्ये. यानंतरचा सामना काटई आणि फडके पाडा तयार राहा. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई आणि फडकेपाडा कर्णधार आपण तयार राहा.
कंपल्सरी इनिंग ब्रेकमध्ये आम्ही टॉस करणार आहोत, त्या गोष्टीची काळजी घ्या. महागुरूंवरती मोठी जबाबदारी या स्पर्धेची. वारंवार या स्पर्धेमध्ये काही कमी पडायला नको, त्यासाठी त्यांची धडपड आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी क्रिकेट संघ नारिवली, खरंच कौतुक करावं तितकं कमी, इतकं सुंदर आयोजन या स्पर्धेचं तुम्हाला पाहायला मिळतं. आणि खऱ्या अर्थानं आमचे जयेंद्रजी पाटील साहेब असतील, अध्यक्ष कुलदैवत मित्रमंडळ, तथा आपण पाहिलं तर प्रोप्रायटर राणी दाबा 2020 कुमारी निविदा जयेंद्र पाटील, ज्यांच्या नावाने हा राणी दाबा आहे, उर्फ अर्थातच सर्वांची लाडकी राणीताई. नेक्स्ट बॉल ऑन साईडला वळवलाय, बॉटरमॅनचा सुरेख वापर आहे, फिल्डर तिथे पोहोचतायत. ब्रिलियंट एफर्ट, प्रयत्नांती परमेश्वर, आत्मसमर्पण, आपल्या संघासाठी सर्व काही झोकून देणं हे या खेळाडूमध्ये पाहायला मिळालं. तत्पूर्वी मात्र आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट, धावा संख्या 2 ने पुढे, टोटल 18 धावा. वडवली एंडकडनं गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज मारुती यांना आपण पाहणार आहोत. मारुती मात्रे, पाटील स्ट्रायकिंग इन वरती. ऑफ ड्राईव्ह केला, फटका चांगल्या गॅप मध्ये खेळलाय, मारुतीच्या विरोधात मारलाय. डीप मध्ये बॉल कव्हरला, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. डीप मध्ये भरपूर वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचले आणि आता ते थोडे फेकी कलेक्ट करण्यामध्ये फंबल झाल्यात मागे. महागुरू आज आमच्या समोर कॉमेंट्री बॉक्स मध्ये, त्यासोबत कॉमेंट्री बॉक्स मधून शेरोशायरीचे बेताज बादशाह बाबूशाह यांचा आवाज देखील तुम्ही ऐकणार आहात. काही क्षणातच ते देखील इथे उपस्थित होतील, ऑन दी वे आहेत. खरं तर देवीचा पाडा इथून नारिवलीपर्यंतचा प्रवास आणि त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारे प्रायव्हेट गाडी अवेलेबल नाहीये, सो त्यांना प्रवास करण्यासाठी बऱ्याचदा अडचणी येतात, पण प्रत्येकी ठिकाणी वेळेवरती पोहोचण्याचा ते नेहमी प्रयत्न करीत असतात. ऑन साईडला बॉल आहे, मिड ऑनला बॉल, फिल्डर तिथे समोर तैनात आहेत आणि तिथे देखील चाच पडल्यात. आज सकाळीच आम्ही बगेश्वर 40+ मॅचेस कव्हर करून आलो, कारण 40+ क्रिकेट आज कुठेच कमी नाही आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर 40+ क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आमचे अर्जुनभाई, त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे 40+ फॉर्मॅटसाठी आणि एक डिसिप्लिन 40+ क्रिकेटमध्ये पाहायला मिळतो. ठीक 9ला मॅचेस सुरू होतात, 3 ते 4 5 वाजेपर्यंत त्या मॅचेस नेहमीच संपतात. प्रत्येक खेळाडूला लागलेला तो डिसिप्लिन, प्रॉपर ड्रेस किट, प्रॉपर ट्रॅक शूज मध्ये प्रत्येक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. हा प्रोफेशनलिझम कोणी आणला? अर्जुनभाई. त्यांचा मी आवर्जून नाम उल्लेख करेन या स्पर्धेमध्ये, कारण 40+ क्रिकेटला आज सोन्याचे दिवस कोणामुळे आलेत तर ते आमचे अध्यक्ष साहेब अर्जुनभाईंचा कौतुक असेल. आणि या स्पर्धेला सुवर्ण स्वरूप कोणामुळे प्राप्त झालंय तर आमचे जयेंद्र नारायण पाटील साहेब असतील. खऱ्या अर्थानं त्यांचं देखील कौतुक होईल. चला, फिल्डिंग लावण्यासाठी इतका वेळ घेऊ नका, आम्ही वारंवार रिक्वेस्ट करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, मात्रे. मिस टायमिंग बॉल हवे मध्ये, मात्रेच्या खात्यात विकेट येईल का पाहायचंय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत, कोणती चूक नाहीये, वलजच कॅच, सुंदर झेल टिपला गेलाय. विकेटचं पतन, फलंदाज होईल बाद. मैदानाच्या आतमध्ये सध्या बॅटिंग करत असताना हे दुटे 40+ संघाला आणखीन एक मोठा झटका. खरं तर ज्यांच्या नावाने आपल्याला ही स्पर्धा खऱ्या अर्थानं पाहायला मिळते, जयेंद्रजी पाटील साहेब, त्यांच्या सुकन्या आपण पाहतात राणी दाबा, आणि ज्यांच्या नावाने हा दाबा आहे खरं तर कुमारी निविदा जयेंद्र पाटील ताई आपल्या व्यासपीठावरती आहेत. त्यांच्या समवेत रिधिमाजी पाटील असतील, काव्या पाटील असतील, सानिया पाटील, पल्लवी पाटील, दृष्टी पाटील, जिज्ञासा पाटील, जीविका पाटील आणि स्वरा पाटील या सर्वांची उपस्थिती तुम्हाला पाहायला मिळेल. सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आमच्या माता भगिनी आमच्या व्यासपीठावरती विराजमान आहेत आणि त्या सर्वांचं आम्ही स्वागत करू. या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं जयेंद्रजी पाटील साहेबांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांची मेहनत तुम्हाला पाहायला मिळाली, आमचे सहआयोजक मोहनजी नारायण पाटील असतील, शिवदासजी नारायण पाटील असतील, नवनाथ नारायण पाटील असतील आणि राजेश नारायण पाटील असतील. दरम्यान फटका सुंदर होता, राणी धाबा चौकार.
प्रोडक्टिव्ह स्ट्रोक, धावा बनवणारा फटका आपल्याला पाहायला मिळाला. यानंतरचा सामना काटई आणि फडके पाडा आपण तयार आहात. सध्या हेदूटने 40+ आणि चिंचोळ्याचा पाडा 40+ मध्ये लढत तुम्हाला पाहायला मिळेल. आज देखील चांगल्या लढती आहेत. आज देखील अप्रतिम संघ तुम्हाला पाहायला मिळतो. उंबरली 40+, मानपाडा 40+, त्यानंतर अंतारली, नारिवली यजमान संघ देखील खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. सोनारपाडा, मोल, त्यांच्यावरमध्ये बेतवडे आणि त्यानंतर जरीमरी क्रिकेट संघ 30 आणि योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली असे संघ आज देखील तुम्हाला पाहायला मिळतील. समोरच्या दिशेने फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. कोणती चूक करणार नाहीये. वेल दॅट्स कॅच, अप्रतिम झेल आणि फलंदाज होतोय फेल. 1 more विकेट डाऊन. हे दुटणे 40+ संघाला मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक मोठा झटका. नाहीये, ब्लॅक नाहीये. सो फिल्डिंग करत असताना चिंचोळ्याचा पाडा 40+ टीमला 2 धावांची पेनल्टी असेल. स्पर्धेचा नियम आहे. एदुटने बॅट्समनची नाहीये, चला हरकत नाही. बॉल पडण्यापूर्वीच आम्ही सांगितलं होतं ज्या संघाच्या खेळाडूची ब्लॅक ट्रॅक नसेल त्यांना मात्र पेनल्टीला सामोरं जावं लागेल. ओके, बॅटिंग टीमकडे तरी पेनल्टी असणार आहे. बॅटिंग टीमसाठी पेनल्टी असेल कारण यापूर्वी सचिनचा ट्रॅकचा रंग जो आहे तो योग्य नाही आहे, त्यामुळे त्यांना ती पेनल्टी दिली जाईल. संपूर्ण आहे गावदेवी क्रिकेट संघ नारिवलीचा सुंदर टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळेल. अप्रतिम क्लिअरिटी, क्रिस्टल क्लिअरिटी झालं म्हटलं जातं. अप्रतिम टेलिकास्ट सध्या आपण पाहत आहोत. फॉर्च्यून इव्हेंट अत्यंत सुंदर वाहिनी तुम्हाला पाहायला मिळेल. नेहमीच पनवेल तालुक्यामध्ये जबरदस्त कार्य त्यांचं आपण पाहतो. रायगड बेल्टमध्ये अप्रतिम कार्य आपण पाहत असतो आणि आज मात्र नारिवलीची स्पर्धा कव्हर करण्यासाठी त्यांची संपूर्ण टीम इथे उपस्थित आहे. यावेळेस देखील फटका चांगला खेळला गेला. समोरच्या दिशेने फिल्डर तिकडे तैनात आहेत. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. करण्याचा प्रयत्न होता, संपर्क कधी होत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. तीन चेंडूचा काय अद्याप शिल्लक आहे. ऑन साइडला थांबून खेळलाय. वेट अँड वॉच. अप्रतिम टायमिंग, जबरदस्त संपर्क झालाय
आणि बॉलला पाठवलं थेट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय लांब पल्ल्याचा शानदार षटकार. बुवा पाटील यांना आपण पाहतात, प्रसिद्ध प्रवचनकार आहेत. सांगितलं मी की कल्याण डोंबिवली भूमी ही संतांची भूमी आहे, ही परंपरेची भूमी आहे आणि इथे तुम्हाला भक्ती पाहायला मिळेल. भक्ती रसामध्ये विलीन होत असताना दिलीप बुवा पाटील यांना आपण नेहमी पाहतो, प्रवचनकार आहेत. बॉल तयार पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. ओहो, स्टँडर्ड डिस्पॅच, स्टँडर्ड डिलिव्हर, जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग ऑनच्या डोक्यावर थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. राणी धाबा षटकार. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. हॅलो, याच्यानंतर सामना असेल तो रेग्युलर मधून काटे आणि त्याच्या विरोधात फडकेपाडा. जर दोन्ही टीमचे कॅप्टन नसतील तर कमी चेंडूंची कपात केली जाईल आणि ज्या संघाचा कॅप्टन उपस्थित नसेल आणि ज्या संघाचा कॅप्टन उपस्थित असेल त्याला टॉस विन दिला जाईल. आणि जी 2 धावांची पॅनल्टी दिली होती ती मात्र नाही आहे, कारण त्याचा ट्रॅकचा रंग ब्लॅकच आहे, मात्र ते 2 वर्षापासून परिधान करतात त्यामुळे थोडासा तो कलर डल झाला आहे. हा असा कमिटीने निर्णय घेतला, त्यामुळे लक्षात ठेवा. आता 3 ओव्हरचा खेळ संपलाय. चला इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं आहे रेग्युलरचे संघ. नंबर वाला हॉटेल राणी ढाबावाला. 2020 नंबर वाला हॉटेल राणी ढाबावाला. माणूस मस्त हाय बिनधास्त, जीवलग दोस्त सगळ्यांचा. अरे नावलई गाजतई टंकायो वाजतई जयेंद्र शेठ पाटलांचा. नावलई गाजतई नारिवली गावच्या जयेंद्र शेठ पाटलांचा. तीन षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 38-38. आज मी यापूर्वी देखील उल्लेख केला आहे, दुटने 40+ चिंचोळ्याचा पाडा 40+ हा सामना सुरू आहे. त्यानंतर जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे आणि फडकेपाडा, त्यानंतर उंबारली 40+, मानपाडा 40+, अंतारली नारिवली, बेतवडे सोनारपाडा अमोल, जरीमरे क्रिकेट संघ 30 गाव, योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली. अशा लढती आज तुम्हाला पाहायला मिळतील. आमचे जयेंद्रजी पाटील साहेब त्यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रिकेटचा रणसंग्राम. राणी दाबाचे सर्वेसर्वा 20-20 त्यांचा लकी नंबर आणि तथा कुलदैवत मित्रमंडळ अध्यक्ष जयेंद्र नारायण पाटील साहेब त्यांचा अध्यक्षतेखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रिकेटचा या रणसंग्रामामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. गावदेवी क्रिकेट संघ नारिवली आयोजित श्रद्धांजली चषक 2025 हे पर्व, पहिली रात्र आज या स्पर्धेचा आपण अनुभवत आहोत आणि पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये हे दुटणे 40+ बनाम चिंचोळ्याचा पाडा 40+ मध्ये. सुसज्ज आणि नेटकं आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल. सुंदर आयोजन, खरंच कौतुक आहे. अप्रतिम आयोजन आपल्याला स्पर्धेचा संपूर्ण पाहायला मिळत आहे. चला बॉलिंग मार्कमध्ये षटक क्रमांक 4 आणि गोलंदाज सुधीर असणार आहे. फटका चांगला आहे, वाराच्या लाटांवरती होऊन स्वार, चेंडू चाललाय सीमा पार, बॅकवर्ड स्कोअर लेगच्या डोक्यावरनं हा येतोय राणी धाबा षटकार.
म्हणतात ना आतिश की तरबूजे को देखकर खरबूजा भी रंग बदलता है. समोर पाहिलं की दिलबुवा पाटील चांगली बॅटिंग करतात तर आपण का नाही हात खोलूयात. संधी मिळाली हात खोलला आणि सनीदास काळने देखील मोठा फटका लगावला. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये पण यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक चूक करत नाहीये. षटकाराचं प्रत्युत्तर दिले. विकेटचं पदर आपण पाहतो. टीट फॉर टॅट ठोसा फलंदाज बाद. लाख मोलाची स्पर्धा आपण पाहतात. रेग्युलर फॉर्मॅटमधून 32 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार. प्रथम पारितोषिक 1,10,000 व भव्य श्रद्धांजली चषक. द्वितीय पारितोषिक 55,000 व भव्य श्रद्धांजली चषक. तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक प्रत्येकी 30,000 व भव्य श्रद्धांजली चषक. 40+ फॉर्मॅटमधून 16 संघ. प्रथम पारितोषिक 80,000 व भव्य श्रद्धांजली 40+ ट्रॉफी आणि सेकंड प्राइज रनर्स अप 40,000 आणि भव्य श्रद्धांजली चषक. जुसिया फॉली ड्राइव्ह केलाय. सुंदर फटाक गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय. नो चान्स फॉर द फिल्डर इन टू द गॅप. कवर्स पार. शानदार राणी दाबा चौकार. गॅप मध्ये खेळला गेला. कव्हरला कोणत्याही प्रकारे क्षेत्ररक्षक नव्हते. त्याचा बेनिफिट घेतला बॅटरनं. थेट कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आलाय. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते सध्या मैदानाच्या आतमध्ये. धावांची गती वाढवली जाते. हेल्दी रन रेटनं धावा संख्या पुढे सरसावतात. वेगानं आदळला. चेहऱ्यावरती दुखापत झाली का पहा. कारण जोरदार चेहऱ्यावरती आदळला चेंडू. लेग बायच्या स्वरूपामध्ये धावा असतील. धावा संख्या आपण पाहिली तर एकंदरीत 49 ऑन बोर्ड. सांघिक अर्धशतकापासून एक धाव दूर. 49 आणि येस आमचे शेरो शायरीचे बेताज बादशाह बाबू शाह यांचा देखील शुभाग म्हणून या आपण व्यासपीठावर स्वागत आहे आपलं. डे नाईट करून ते देखील थकलेले दिसतात थोडे. अभिनंदन बॅटिंग करत असताना हेदूटने 40+ संघाचा अर्धशतक सांघिक पूर्ण झालेला. 50 ऑन बोर्ड. स्कोरकार्ड वरती धावा 50 आणि या ओव्हर मधला शेवटचा बॉल असेल. षटक क्रमांक 4. आतिश अजून यानंतर एक षटक आहे त्यामुळे धावांची गती आपल्याला मला तरी वाटते 60 ते 65 पर्यंत पोहोचण्यासारखी पाहायला मिळते. स्मॅश करायचा होता पॉइंटला आणि पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं जरूर. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा चेंडू ग्राह्य धरला जाईल सांगत असताना पंचाने सांगितलं डॉट बॉल असेल. षटक क्रमांक 4 पूर्ण. एंड ऑफ दी 4th ओव्हर. 50 ऑन बोर्ड. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 50 धावा पटलावरती बॅटिंग करत असताना हे दुटणे 40+ टीम्स आपल्याला पाहायला मिळतात. काटेचे कर्णधार आणि फडकेपाडाचे कर्णधार आपण तयार. इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत टॉस. 2020 नंबर वाला हॉटेल राणी ढाबा वाला माणूस मस्त हाय बिनधास्त जीवलग दोस्त सगळ्यांचा. अरे नावलई गाजतई टंकायो वाजतई जयेंद्र शेठ पाटलाचा. नावलई गाजतई नारिवली गावच्या जयेंद्र शेठ पाटलाचा. आई गावदेवी शुमान जयेंद्रजी पाटील साहेब यांचं शीर्षगीत आपण ऐकलात. राणी दाबा 2020 सर्वे सर्वा. त्यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रिकेटचा रणसंग्राम महासंग्राम आणि दादांचं सुंदर गीत आपण ऐकतो. शीर्षगीत आहे त्यांचं टायटल सॉन्ग. आणि महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी तथा गायक एकनाथजी माळी यांनी लिहिलेले संगीत आणि गायलेले हे संगीत. ऑन साइडला मिस टायमिंग. बॉल अवे मध्ये वॅकंट एरिया मध्ये बॉल.
नुमस लँड मध्ये टप्पा पडल्याच्या नंतर पहिल्या टप्प्यावरती चेंडूला कलेक्ट केले गेले. धावताय धावांसाठी धाव सुरू आहे आणि धावता विकेट देखील गमावले. धावचीच्या स्वरूपात फलंदाज होते बाद. हेदूटने 40+ ला आणखीन एक मोठा धक्का. क्रिकेट पंच लाइटनिंग बेल्स त्यांची देखील तयारी केली जाते, कारण मागरू यानंतर आता इव्हिनिंग सेशन संपेल, रात्रीचं सत्र सुरू होईल, त्यामुळे फ्लडलाईट देखील ऑन होतील. सो लाइटनिंग बेल्स आपल्याला तिथे पाहायला मिळतील. संधी होती बॉल अडवण्याचा प्रयत्न होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बघा कसा ऑन साइडला लॉफ केला होता. क्षेत्ररक्षक तिथे आले होते आणि तिथून मात्र आपण पाहतो प्रयत्न झाले. प्रयत्नांना मार्क 100 आहेत, पण कॅच कंप्लीट होऊ शकली नाही. हॅलो, तर हे जर्मनी आमच्या स्पर्धेसाठी आजचे प्रमुख पाहुणे अर्थातच त्यांची नेहमी उपस्थिती असते. त्रिमूर्ती ज्यांना संबोधलं जातं ते आपले कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सन्माननीय सुरेश शेठ पाटील साहेब, त्याचबरोबर विद्यमान सरपंच आणि त्याचबरोबर एक भजनी कलावंत म्हणून ज्यांची ख्याती आहे ते मोतीरामबुवा पाटील आणि माजी उपसरपंच चिंतामण शेठ पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. हार्दिक सहर्ष स्वागत. ही त्रिमूर्ती आहे, त्रिकूट कोणी कधी तोडू शकणार नाही आणि कोणी या त्रिकुटाला कधी हात लावू शकणार नाही अशी आमची त्रिमूर्ती. कारण आपण पाहिलं की आमदार चषकामध्ये खरंतर महागुरु या तिन्ही व्यक्तिमत्वांची फार मेहनत होती. खऱ्या अर्थाने त्यांचे फार प्रयत्न होते त्या स्पर्धेमध्ये आणि जबरदस्त स्पर्धा खऱ्या अर्थाने आपण पाहिली ती अर्थातच आमदार चषकाची. त्यामध्ये आपण पाहिलं तर ह्या त्रिमूर्तीचा संगम आपण पाहिला. वेलकम मोतीराम शेठ, आपलं मनपूर्वक स्वागत. चिंतामण शेठ आमचे सुरेश शेठ असतील बघा, तिन्ही मान्यवरांच्या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत. कारण खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर महागुरु बघा आमदार चषकामध्ये जर आपण पाहिलं तर दमदार कामगिरी आमच्या त्रिमूर्तीची राहिली आहे. हा त्रिकूट आहे, हा त्रिवेणी संगम आहे आणि खऱ्या अर्थाने नेहमीच ते तिन्ही व्यक्तिमत्व एकत्रित असलेले तुम्हाला पाहायला मिळतात. बॉल तयार, स्लॉट मध्ये आला नाही. ऑन साइडला आडव्या बॅटनं फटका एक्झिक्यूट करायचा होता. संपर्क तिथे अबा तसा होत नाही. या डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही या षटकातला जर आपण विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. स्टील 2 टू गो. धावांची गती जर आपण पाहिली, धावांची संख्या जर आपण पाहिली तर ती 55. आपण उल्लेख करतो तो आतिश की 60 to 65 पर्यंत टोटल जाईल का पाहूया. 2 चेंडूचा खेळ तर शिल्लक 55 झालेल्या आहेत. एखादा मोठा फटका पूर्णपणे स्कोकार्डला कलाटणी देईल. पुढे सरसावत ठोकलाय, फ्लॅट अँड फ्युरियस, फॅन्टॅस्टिक फॅब्युलस स्ट्रोक. अंपायरचा अधिकृत इशारा, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा, राणी दाबा षटकार. मी ढोलकर आता 61 या आकड्यावरती. अंतिम चेंडू पुढे येऊन खेचलाय. पुन्हा एकदा फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न झालाय, अयशस्वी ठरता. शेवटच्या बॉलवरती धावचीच्या स्वरूपामध्ये विकेट संपादित केले, पण अशी धाव खरं तर होणारच नाही. विकेट किपरने जर बॉल कलेक्ट केला तो तिथे डेड होईल. दोन्ही बाजूनी जर स्ट्राईक सोडली नसेल तर तो बॉल तिथे डेड होईल. आणि येस, विकेट किपरच्या हातामध्ये बॉल गेला तर तो डेडच असणार आहे. या गोष्टीची आपण नोंद घ्या. 40+ क्रिकेट असोसिएशनचा नियम आहे. टॉससाठी इन्व्हाइट करेन काटाई आणि फडकेवाडा रेग्युलर फॉर्मॅट मधून मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. सो दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये, जिथे आमचे महागुरु अर्थात आबाज नारिवली सायगावचे भूमिपुत्र जगदीश पाटील सर आपल्याला जोडले जातील. धर्माई आई गाव देवी
महिमा गवारी, तुझा महिमा गवारी. हॅलो, चला टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. यस काटे. आणि टॉससाठी मी इन्व्हाइट करतो ज्यांचं नुकतंच आगमन झालं, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती सन्माननीय सुरेश शेठ पाटील बुरदुल यांना विनंती करेन. त्याचबरोबर त्यांच्या समवेत मोतीराम पाटील, चिंतामण शेठ पाटील, या आमचे गुरुवार या जगन्नाथ बुवा मडवी या ज्यांच्या आपण हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ केला. हॅलो, ही सर्व मंडळी आम्हाला पाहा मिळते. आमचे गुरुवर्या, त्याचबरोबर माजी सरपंच वासुदेव शेठ पाटील, चिंतामण शेठ पाटील, ज्यांचं नेहमी समालोचकांवरती प्रेम राहिलंय, ही त्रिमूर्ती ज्यांना आपण त्यांचं जे शुभ असते. टॉस कोणाचा आहे? टॉस काढाई संघ टॉस जिंकलाय. प्रथम काय बॅटिंग करणार की फिल्डिंग? फिल्डिंग करू. विपक्ष संघ फडकेपाडा आहेत. या सीझनला कदाचित 1-2 लढती झाल्या असतील किंवा नसतील पण झाल्या. मात्र आता पोझिशन काय तुमची? कमीत कमी त्यांना किती धावांवरती रोकाल? कमीत कमी 50-55 पर्यंत थांबण्याचा प्रयत्न करू. या मैदानावर तर याच्या अगोदर कधी खेळले आहात का? हा खेळलो, गेल्या वर्षी खेळलो. मग आता काय वाटतं? पहिल्यांदाच ही श्रद्धांजली क्रिकेटची स्पर्धा जयेंद्र शेठ पाटील राणी दाब्याचे प्रोप्रायटर यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली. मामांचा धन्यवाद करतो का आम्हाला खेळायला चान्स दिला त्यांनी. ओके, थँक्यू. त्याचबरोबर फडकेपाडा टीम आपल्याला बॅटिंग करायची आहे. काय म्हणाल? एकंदरीत पाहिलं तर फडकेपाडा म्हटलं की आता मामाचं गाव नारिवली. मामाचं गाव नाही बोलत का? ठीक आहे. तर टॉस जिंकला या काटाई संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पाहुण्यांना विनंती करेन की आपण आसनस्थ व्हावं. काही सन्मान आहेत, आपण सन्मान करूया. मी विनंती करेन आमचे हरिशेठ पाटील यांना विनंती करेन की आपण या ठिकाणी पाहुण्यांचा सन्मान करायचा आहे. प्रथम या स्पर्धेमध्ये ज्यांचं नुकतंच आगमन झालं आहे, खरं तर नेहमीच त्यांची उपस्थिती जाणवते आणि नारिवली गावावरती त्यांचं विशेष प्रेम राहिलं आहे. उपसभापती साहेब सुरेश शेठ पाटील यांचा आपण सन्मान करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेमध्ये पहिले सत्कार मूर्ती या ठिकाणी पाहतो. या पहिले सत्कार मूर्ती ज्यांच्या शुभ असते या ठिकाणी प्रथम सत्कार केला जातोय. हरिशेठ पाटील यांच्या हस्ते सन्माननीय सुरेश शेठ पाटील बुरदुल माजी उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समितीचे, त्यांचा सदिच्छा सन्मान या मंचावरती. त्याचनंतर सरपंच साहेब बुरदुलचे आणि एक भजनी कलावंत मोतीराम बुवा पाटील यांना विनंती करेन यावं आपण. तो चलिए बैटर थोड़ा सा जल्दबाजी कीजिए थोड़ा सा पर. बहुत बढ़िया. देखिए इस टूर्नामेंट की बात करेंगे आई गाँव देवी क्रिकेट संघ नारिवली आयोजित श्रद्धांजलि ट्रॉफी और 40+ उसके साथ है रेगुलर. देखिए हम देख सकते हैं यहाँ से. त्यानंतर उपसरपंच चिंतामण शेठ पाटील यांचा सुद्धा आपण सन्मान करूया. सामन्याला सुद्धा सुरुवात होते. या ठिकाणी पाहुणे मंडळी जे आम्हाला आजच्या या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहिले.
त्यानंतर पुढचा सत्कार गेली 28 वर्ष अखंडित भजनाची सेवा पुरवणारे आमचे गावदेवी प्रासादिक भजन मंडळाचे गुरुवर्य आदरणीय श्री जगन्नाथ बुवा मडवी सिद्धी करवले यांचा सुद्धा या ठिकाणी आपण सन्मान करू. या मी सावलाराम पाटील यांना विनंती करेन की आपण यावं. तो चलिए 62 का विन है, लेकिन इससे पहला गेंद के ऊपर देखिए नो बॉल और उसके साथ 6 रन. त्यानंतर एकच सन्मान करू. त्यानंतर सिद्धी करवले गावचे माजी सरपंच सन्मान्य वासुदेव शेठ पाटील हे सुद्धा उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहिले, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करू. यावं आपण. बाकीचे सन्मान आहेत ते आपण नंतर करू. सामना सुरू झालाय. या ऐकूया प्रथमच आजच्या डे नाईट फॉर्मॅटमध्ये हिंदीचे मशहूर कॉमेंटेटर मॅन फ्रॉम उड़ीसा बाबूशी यांचा आवाज. चलिए बहुत बहुत शुक्रिया जगदीश सर. कम नहीं माना जाएगा यहाँ पर, लेकिन जो अभ्यास मैचेस खेलने का जो अनुभव एक्सपीरियंस है कहीं ना कहीं वहां से कठिन गेंदबाज को बनते जा रहे हैं. पर 2 छक्का देखिए यहाँ से आता हुआ. पहला नो बॉल देखिए और उसके बाद फ्री हिट में देखिए छक्का और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा यहाँ से 13 रन से. 61 रन बनने के साथ साथ देखिए 62 का टारगेट से अगर हेडुश ने 40 प्लस देखिए यहाँ पर बल्लेबाजी कर चुके हैं. अब देखिए रन बचाना है. चंचल अच्छा पड़ा की बात करेंगे यहाँ पर बहुत बढ़िया यहाँ से बल्लेबाजी देखिए शुरुआत अच्छा हो चुका है. दमदार एक देखिए बात करेंगे खास करके हरीश चंद्र देखिए बात करेंगे और उनके साथ प्रकाश देखिए यहाँ से बल्लेबाजी में. सोना बैलाचे मालक श्रीमान हरीशेठ पाटील साहेब नारुले यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी आर्थिक तब्बल रोख रक्कम 11,000चं योगदान दिलेलं आहे. त्यांचा मी संपूर्ण मॅनेजमेंट टीमच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करू. आणि त्यासोबत समोर सोना बैलाचा कटआउटला जर बॉल डायरेक्टली धडकला तर मात्र सन्माननीय हरीशेठ पाटील साहेब यांच्या वतीनं 1,000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. प्रसिद्ध उद्योजक तथा गाडा मालक सन्माननीय हरीशेठ पाटील यांचा पुन्हा एकदा संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक आभार. बहुत बढ़िया देखिए लाइट ऑन हो चुका है. आज थोड़ा सा मुकाबला देखिए देर से शुरू होता हुआ, लेकिन से और कमाल का इनसाइड आउट देखिए यहाँ से क्या कमाल की टाइमिंग यहाँ से प्रथमेश आप रेगुलर खिलाड़ी से इतना शानदार देखिए शॉट सिलेक्शन जो जगह से देखिए इनसाइड आउट के लिए शायद वो काफी कम देखने को मिलता है. बहुत बढ़िया अनुभव एक्सपीरियंस बेस्ट टीचर और चौका आता हुआ. चौके के साथ स्कोर देखिए 18 तक पहुंचता हुआ डीजे. तर व्यासपीठावरती आमचे 40 प्लसचे खेळाडू वाकलनचे नितीन पाटील उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत. आणि त्याचबरोबर घारिवलीचे 40 प्लसचे खेळाडू वसंतदादा पाटील यांना इन्व्हाइट करतोय आपण मंचावरती यावं. बहुत बढ़िया देखिए यहाँ से रन देखिए पहला ओवर चलता हुआ यहाँ पर जहाँ टीम का स्कोर बात करेंगे यहाँ से 19 रन देखिए अभी तक पहुंच चुका है. एक अच्छी शुरुआत देखिए दोनों बैटर से खास करके देखिए बात करेंगे जहाँ लेदर सीजन का विकेट देखिए यहाँ से उछाल मिल रहा है, यहाँ पर गति मिल रहा है. और अंतिम गेंद देखिए मैंडेटरी पावर प्ले चलता हुआ यहाँ से मिडविकेट बाउंड्री लाइन पर तैनात है. और उसके साथ साथ देखिए बात करेंगे यहाँ पर शिलोंगन पे बाउंड्री लाइन पर
स्क्वायर लेग नजदीक है यहाँ से। रन देखिए तेजी से भागते हुए यहाँ से, कितना बढ़िया फिटनेस देखिए यहाँ से। लेग बाई से देखिए रन आता हुआ यहाँ से। मनोज पवार सर देखिए अंपायरिंग में हम देख सकते हैं यहाँ से। चलिए सिर पे अंपायर वो चीज के ऊपर ध्यान रखना होगा आपको भी, विकेट पर भागना नहीं है, स्ट्रिक्टली वार्निंग आपको देना होगा यहाँ से। अंतर्राष्ट्रीय में भी हम देखते हैं यहाँ से वार्निंग दिया जाता है, विकेट पर नहीं भाग सकते, विकेट के साइड जब भागे हैं। और पहला ओवर देखिए कंप्लीट हुआ है। पहला ओवर का समाप्ति के साथ साथ टीम का स्कोर देखिए बात करेंगे। बगैर विकेट से देखिए यहाँ से 20 रन बनाए। और इस टूर्नामेंट की देखिए बात करेंगे यहाँ पर प्रथमेश 40+ रेगुलर देखिए यहाँ से। और सबके लाडले सबके प्यारे देखिए हम देख सकते हैं यहाँ पर से जयेंद्र नारायण शेठ पाटिल देखिए बात करेंगे यहाँ पर अध्यक्ष कुलवैद्य मित्र मंडल से। उसके साथ बात करेंगे यहाँ पर प्रोपाइटर से रानी ढाबा के देखिए बात करेंगे 20 नंबर देखिए। उसके साथ साथ आईगांव देवी क्रिकेट संघ नारुली और ग्रामस्थ मंडल से नारुल देखिए बहुत बढ़िया अच्छा। और इसके साथ साथ देखिए बात करेंगे डम्बोली टेनिस क्रिकेट से विनोद शेठ पाटिल सब देखिए बात करेंगे। हमारे अर्जुन भाई देखिए बात करेंगे 40+ के अध्यक्ष। उसके बाद देखिए कासन दादा पाटिल सब बाइक स्पॉन्सर देखिए बात करेंगे, खास करके माजी उप सरपंच काटे। और अगला मैच भी देखिए बात करेंगे यहाँ से काटे फड़के पड़ा के बीच में रेगुलर क्रिकेट खेला जाएगा। रिकॉर्ड ब्रेक देखिए बात करेंगे स्वर्गीय रतन बुआ ट्रॉफी। और मैं प्रथमेश कहूँगा निश्चित रूप से जो लाइट शो था कहीं ना कहीं यहाँ पर से अंतर्राष्ट्रीय IPL जैसे लीग को ये तो नहीं कह सकता हूँ गिरा सकता है, लेकिन हिलाने का ताकत दिखाए। बहुत बढ़िया देखिए, माहौल भी खूबसूरत था। जितना भी चर्चा किया जाए आज पूरी टेनिस क्रिकेट में जो अक्सर कहा जाता है ना टेनिस क्रिकेट का वर्ल्ड कप है, लेकिन उन्होंने साबित किया निश्चित रूप से आज भी है, कल भी है, आगे भी रहेगा। बहुत बढ़िया, जहाँ लोग खेलना पसंद करते हैं, जितना पसंद करते हैं, देखना पसंद करते हैं। सेकेंड ओवर देखिए चलता हुआ यहाँ से सचिन पाटिल देखिए यहाँ से। बहुत बढ़िया देखिए जगह से यहाँ से कितना बढ़िया देखिए 40+ क्रिकेट देखिए बहुत देखिए महाराष्ट्र में खेला जाता है, लेकिन सबसे बढ़िया देखिए बात करेंगे तो यहाँ से डम्बोली में आपको रेगुलर देखिए इनका क्रिकेट देखने को मिलता है 40+ का। देखिए अच्छा देखिए शायद है ओपन के लिए चाहिए। चलिए लेग पाई से रन आता हुआ यहाँ से। और स्कोर देखिए जाकर पहुंचा यहाँ पर 22 रन देखिए यहाँ से। और सेकेंड ओवर देखिए यहाँ से चलता हुआ यहाँ से। बहुत बढ़िया देखिए यहाँ से शानदार देखिए माहौल बना यहाँ से। सजावट देखिए मैदान का बहुत अच्छी तरह से देखिए पर कटआउट बैनर आप देख सकते हो कि रथी महारथी देखिए जुड़ेंगे यहाँ से। और खींचकर मारा यहाँ से फील्डर से, लेकिन बन जाएंगे दर्शक। पावरफुल हिट था यहाँ से AK-47 आगू पापलेट वाली उशील का माझी नवरी माझे मनान भरली सकौरी। आगू पापलेट वाली उशील का माझी नवरी माझे मनान भरली सकौरी। का स्कोर देखिए जाकर पहुंच गया 28 रन बनाए यहाँ से। 28 देखिए 28 रन सेकेंड ओवर देखिए यहाँ से चलता हुआ। बहुत बढ़िया देखिए यहाँ से साझेदारी देखिए कमाल का बनता हुआ यहाँ से। और अभी देखिए बात करेंगे यहाँ से इसका थोड़ा सा आवाज बढ़ाइए। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ से 28 है। और यहां से देखिए बात करेंगे सेकेंड ओवर चलता हुआ। गेंदबाज देखिए फिर से बात तैयार से। टोटल देखिए तेजी से यहाँ पर पहुंच रहे हैं। यहाँ पर कुल स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए यहाँ पर 29 देखिए 29 तक पहुंचा है। लेकिन जहां पर देखिए बात करेंगे 62 की यहाँ पर से टारगेट अभी भी देखिए बात करेंगे जीत के लिए 33 की जरूरत है यहाँ से। सेकेंड ओवर चलता हुआ, इसके बाद देखिए मुकाबला खेला जाएगा। कांटे फड़के पड़ा के बीच में टॉस हो चुका है। और उसके बाद देखिए बात करेंगे जो शायद उसके बावजूद में पर कहीं एडजस्टमेंट है, अंतरली नारुली के बीच में मुकाबला हो सकता है। जैसे जानकारी मिलता रहेगा हम आपको देते रहेंगे।
कुल टोटल की बात करेंगे, कुल टोटल देखिए जाकर पहुंचे यहाँ से 29 रन देखिए यहाँ से बात करेंगे 29 से, और कुल स्कोर देखिए जाकर पहुंचे यहाँ पर 30 रन, 30 रन देखिए यहाँ से। सेकेंड ओवर देखिए यहाँ से चलता हुआ गेंदबाज है, फिर से एक बार होंगे तैयार से। और बहुत बढ़िया ड्राइव देखिए यहाँ से, कवर को चीरता हुआ यहाँ से, एक रन आता हुआ यहाँ से। दूसरे के लिए देखिए यहाँ पर भागना चाहते थे यहाँ से, लेकिन से 2 रन भी यहाँ से 2 रन कंप्लीट करते हुए आतिश देखिए हमारे साथ में यहाँ पर से। बहुत बढ़िया स्कोरिंग बुरदुल के देखिए त्रिमूर्ति हम देख सकते हैं यहाँ पर से। मोतीराम सेठ पाटिल, सुरेश सेठ पाटिल, चिंतामन सेठ पाटिल से पानी मैदान पर ड्रिंक्स लेकर चाहिए। बहुत जल्दी देखिए 12 खिलाड़ी भाग कर चाहिए यहाँ पर से। 2 ओवर का खेल का कंप्लीट हुआ यहाँ से देखिए हम देख सकते हैं बुरदुल के रथी महारथी देखिए यहाँ से मोतीराम सेठ लीजिए, सुरेश सेठ पाटिल लीजिए, चिंतामन सेठ पाटिल लीजिए, सरपंच से लेकर माजी सरपंच से लेकर उप सभापति से लेकर सभी पद हासिल कर चुके हैं। वेस्ट टेनिस क्रिकेट में यहाँ पर से ग्रामस्थ मंडल देखिए नारुल के साथ जुड़े हैं। और हमेशा देखिए बात करेंगे समाज के साथ साथ प्रथमेश बात करेंगे ना, महाराष्ट्र की धरती पर ऐसे हस्ती हैं जो मैंने जिक्र किया त्रिमूर्ति देखिए यहाँ से बुरदुल के। ये हमेशा समाज के साथ साथ क्रिकेट में इनकी बड़ी मोहब्बत रहती है, चाहे खिलाड़ी के ऊपर लीजिए, दर्शक लीजिए, कमेंटेटर लीजिए। और चलेंगे थोड़ा सा डीजे की तरफ, खास करके ड्रिंक्स मैदान पर चल रहा है। टीम का स्कोर बात करेंगे, यहाँ से पहुंचा है 32 रन, जीत के लिए भी 30 की जरूरत है। 18 गेंद, 18 चेंडू, 32 धावाची गरज है। डीजे 20 नंबर वाला हॉटेल राणी ढाबा वाला, 20 नंबर वाला हॉटेल राणी ढाबा वाला, माणूस मस्त हाय बिनधास्त, जीवलग दोस्त सगळ्यांचा। अरे नावलई गाजतई टंकायो वाजतई जयेंद्र शेठ पाटलाचा, नावलई गाजतई नारिवली गावच्या जयेंद्र शेठ पाटलाचा। श्री जयेंद्र शेठ पाटीलांनी आई गावदेवी मैदानावरी, श्री जयेंद्र शेठ पाटीलांनी आई गावदेवी मैदानावरी, या श्रद्धांजलीच्या शिकात त्यांनी केलं आयोजन भारी। स्पर्धा आयोजक जयेंद्र पाटील। चलिए तीसरा ओवर देखिए गेंदबाजी के लिए आएंगे। यहाँ से गेंदबाज है जगदीश पाटिल सर देखिए बात करेंगे आज हमारे एक लेजेंड से, कमेंटेटर से, सही बताए प्रथमेश से, और उसके साथ साथ देखिए बात करेंगे हमारे जयेंद्र दादा पाटिल देखिए बात करेंगे। इनके साथ साथ पूरी देखिए यहाँ से मैनेजमेंट यहाँ पर जैसे वक्त समय मिलेगा हम जिक्र करेंगे। 3 बंदों देखिए उनके हम देखते हैं यहाँ से शायद है टोटल की बात करेंगे। टोटल देखिए जाकर पहुंचा यहाँ से 34 देखिए 34 रन, और गेंदबाज है फिर से एक बार तैयार से, और फुल टच बनाकर खेलना चाहते थे यहाँ पर से। ताकतवर खिलाड़ी यहाँ से देखिए, यहाँ से शरीर से देखिए मजबूत है यहाँ से, लेकिन दिमाग से भी अच्छी मजबूत। प्रथमेश कहते हैं ना, ताकतवर वो नहीं होता है जो शरीर से मजबूत हो, ताकतवर वो होता है जो अपनी सोच से मजबूत हो। लेकिन अभी तक देखिए बल्लेबाज है, खास करके प्रकाश की बात कर लीजिए, और उनके साथ देखिए यहाँ से हरिश्चंद्र देखिए यहाँ से, और खराब गेंद था, लेकिन देखिए यहाँ से अगर यही गेंद बल्ले को छूता तो हम कह सकते थे यहाँ से कि शायद बीमार गेंद, लेकिन देखिए यहाँ पर झोले के जैसे गेंद झोलता हुआ जाकर सीधा विकेट से टकराया, लेकिन सफलता यहाँ पर हासिल मिलता हुआ।
पहला विकेट देखिए यहाँ से गिरता हुआ, तीसरा ओवर के तीसरी गेंद के ऊपर आउट होने वाले बल्लेबाज प्रकाश। पानी डाल इसमें जरा, मर जाएगा नहीं तो धूल रास्ते का पूरा धूल। चलिए टोटल की बात करेंगे। टोटल देखिए यहाँ से एकदम से 30 पर देखिए 34 पर रुका है। अब न्यू बैटर देखिए यहाँ से, और बहुत बढ़िया ड्राइव देखिए सीधा खेले यहाँ से स्ट्रेट है, आता हुआ 4 रन। रानी धावा चौका देखिए बात करेंगे यहाँ से, और बहुत बढ़िया देखिए यहाँ से टाइमिंग देखिए यहाँ से अच्छा था, लेकिन वहां पर देखिए बहुत बढ़िया कैच भी लेते हुए यहाँ से। वातावरण टाईट चलिए बहुत बढ़िया देखिए यहाँ से विकेट गिरा, लेकिन उसके साथ साथ टीम का स्कोर देखिए बात करेंगे यहाँ से 38 देखिए 38 रन बना है। अभी भी देखिए 24 रनों की जरूरत है यहाँ से, 13 गेंद बचा है यहाँ से। प्रथमेश कहते ना, लोग आपको हाई करेंगे, हेलो करेंगे, एक बार सक्सेस हो जाइए, इग्नोर करने वाले भी आपको फॉलो करेंगे। आप भी सोच रहे थे ना हमें कैसे लोग फॉलो करेंगे, 2-3 साल पहले मैंने यही बताया था कि मेहनत करो आपको फॉलो करेंगे। कितना आपका फैन फॉलोअर्स अभी इंस्टाग्राम में बढ़ा है? 10,500 देखिए यहाँ से, बड़ी कम समय देखिए। जब आप सक्सेस हासिल पाते हो ना, निश्चित रूप से लोग आपको फॉलो करते हैं। वही बात बताएं यहाँ से, भलाई देखिए टारगेट है बड़ा था, लेकिन जब इस बड़े टारगेट को आप हासिल कर लेते हो ना, फिर लोग फॉलो करते हैं कहीं ना कहीं यहाँ से। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंचा है यहाँ से 30 देखिए 38 रन, 3 ओवर कंप्लीट है। और अभी देखिए यहाँ से 12 गेंद बचा है, 24 की जरूरत है यहाँ से। खुद को मेहनत में फ्राई करो, कोशिश एक बार नहीं बार बार करो, कामयाबी भी खुद आपकी कदम चूमेगी। थोड़ा सा कॉन्फिडेंस लेवल हाई करो यहाँ से। अगर 12 गेंद पर 24 बचाना है, देखिए हमारे पोटी प्लस के खिलाड़ी हैं, थोड़ा सा चर्चा कीजिए, कोई बात नहीं, लेकिन थोड़ा समय को बचाइए, थोड़ा समय जाएगा। लेजेंड है हमारे।
चलिए हमारे भावेश दादा देखिए बहुत बहुत थैंक यू। यहाँ से आज कृष्णा दादा देखिए हम देख सकते हैं यहाँ से। चलिए खास करके देखिए बात करेंगे भावेश दादा मात्रे कहा जाए तो निश्चित रूप से जमाई देखिए नारियल के यहाँ से अच्छे हमारे दोस्त भी निश्चित रूप से और जगदीश पाटिल सर भी देखिए हमारे करीब है। महागुरु मोहन सेठ लीजिए और उनके देखिए बंधु यहाँ से पूरी देखिए उनके मित्र पूरे उनके बंधु परिवार, उसके साथ साथ देखिए बात करेंगे मित्र परिवार भी, उसके साथ ग्रामस्थ मंडल देखिए बहुत बड़ी देखिए एकता की मिसाइल यहाँ पर है। और टोटल की बात करेंगे टोटल देखिए जाकर पहुंचता हूँ यहाँ से 39 देखिए यहाँ से अभी भी जीत की बात करेंगे 23 की जरूरत है। 11 गेंद बचाए यहाँ से। कहते ना सफलता भी उसकी तरफदार होती है, मेहनत जिसकी वफादार होती है। और इस प्रतियोगिता में बहुत मेहनत लिया गया। ड्राइव देखिए किया गया, मिड ऑफ नहीं यहाँ से लॉन्ग ऑफ पिच से जब तक फील्डर्स आते तब तक देखिए यहाँ से एक रन दूसरा रन भी देखिए आता हुआ यहाँ से। थोड़ा सा देखिए खराब फील्डिंग चुक थ्रो भी देखिए नाखुश से देखिए अपने आप से पूरे खिलाड़ी देखिए आपस में थोड़ा सा चर्चा चलता हुआ। 2 रन आता हुआ पहला ओवर में देखिए बात करेंगे यहाँ से 20 रन आता। सेकेंड ओवर देखिए 12, थर्ड ओवर देखिए 6। एक अच्छा वापसी गेंद में लौटाए थे गेंदबाज है खास करके पंडित देखिए। लेकिन उसके बाद चौथा ओवर में यहाँ से भीम कालन देखिए यहाँ से बात करेंगे। हेडुस ने कहा जाए तो निश्चित रूप से कलाकार के जहां पर परमेश दादा माली लीजिए, सामी दादा कालन लीजिए, हमारे के लीजिए, बहुत बढ़िया देखें यहाँ से टैलेंट की कोई कमी नहीं। रेगुलर टीम भी देखेंगे बड़ा अच्छा काम करते हैं यहाँ से। अभी भी देखिए बात करेंगे चिपले नाइट में भी जाकर हेडुस ने टीम ने बहुत बढ़िया क्रिकेट सिर्फ उन्होंने डोंबोली में नहीं रायगढ़ में भी जाकर देखिए यहाँ से डॉट गेंद देखिए बात करेंगे यहाँ से। अच्छा उनके पास स्पिनर अटक रहे थे तो 40+ में भी देखिए बात करेंगे वही चीज देखने को मिलता हुआ यहाँ से। आज घर का टीम भी देखिए खेलेगा यहाँ से, मजा आएगा खूब। और इस बार देखिए खींचकर मारा है कैच देखिए यहाँ से। लगा था एक समय कैच हाथों पर आया क्या, लेकिन कैच छूटता हुआ यहाँ से। स्कोर देखिए 42 तक पहुंचता हुआ। अभी भी जीत की बात करेंगे तो यहाँ से 20 रनों की जरूरत है यहाँ से। दादा हमारे देख सकते हैं बड़ा अच्छा देखिए यहाँ से अजय नारायण पाटिल देखिए बात करेंगे अध्यक्ष कुलदेवत देखिए मित्र मंडल सर, उसके साथ देखिए ओनर देखिए रानी ढाबा देखिए उनकी लाडली बेटी जिनके नाम से हर चौके चक्की के पीछे यहाँ से। और पूरी देखिए उनकी फैमिली हम देख सकते हैं यहाँ से। कुमारी देखिए निविदा ताई रानी अजेंद्र दादा पाटिल लेके बात करेंगे यहाँ से। और उनके साथ साथ उनके बंधु देखिए यहाँ से पूरी। मोहन दादा आज मुझे लगता है शायद है उपस्थित नहीं है। हमारे शिवदास दादा पाटिल लीजिए, नवनाथ दादा पाटिल लीजिए, राजेश दादा पाटिल लीजिए। और उसके साथ साथ देखिए बात करेंगे 40+ के देखिए नारू लेके हम देख सकते हैं रेगुलर खिलाड़ी 40+ के खिलाड़ी ग्रामस्थ मंडल देखिए बहुत बढ़िया देखिए क्या खूबसूरत देखिए प्रतियोगिता चलता हुआ। टीम का स्कोर देखिए यहाँ से 43 तक पहुंच गए। लेकिन अभी भी देखिए 19 का जरूरत है यहाँ से। 7 गेंद बचा है, 19 की जरूरत है यहाँ से। क्या कुछ रहेगा यहाँ से। और कमाल का देखिए यहाँ से अब स्टंप पार देखिए पिच किए थे, फुल लेन डाले थे यहाँ से, दूर से खेल गए। और जहां पर देखिए गेंद और बल्ले के बीच में संपर्क नहीं रहा यहाँ से। अब देखिए समीकरण एकदम से बदलता हुआ यहाँ से। 6 गेंद 19 की जरूरत है, जहां पर 12 गेंद देखिए 24 की जरूरत थी। मैच कहां था देखिए कहां पहुंचता हूं यहाँ से। इसके साथ साथ देखिए रेगुलर से मैच की बात करेंगे। देखिए अगला मैच काटे पड़के पड़ा के बीच में खेला जाएगा। अंतरनी नारोली के बीच में देखिए बेतोड़े सोनारपड़ा चैंपियन टीम देखिए अमूल उनके बीच में तिसगांव देखिए। आज उम्बारली की बात करेंगे 40+ टीम में देखिएगा आपको, रेगुलर टीम में देखिएगा मानपड़ा 40+ भी आपको दिखेगा यहाँ से। बहुत बढ़िया देखिए यहाँ से रेगुलर के साथ साथ 40+ है। पहला मैच थोड़ा सा देखिए यहाँ पर समय से मुकाबला चलता हुआ यहाँ से। और गेंदबाजी में देखिए इस वक्त आते हुए गेंदबाज पंडित कालन जिन्होंने देखिए गेम चेंजर ओवर डाले थे। तीसरा ओवर देखिए गेंदबाजी किए थे और जहां पर 6 रन खर्च किए थे, 2 सफलता हासिल किए थे। अभी 6 गेंद देखिए 19 की जरूरत है यहाँ से। अब तक तो बड़ा मुश्किल
लग रहा है, लेकिन इससे एक बड़ा हिट आता है, फिर ये टारगेट आपके लिए आसान बन जाएगा। यहाँ से आउटफील्ड मैदान देखिए कितना बढ़िया, जहाँ पर लेटेस्ट सीजन क्रिकेट से रेगुलर खेला जाता है। हल्की से देखिए घास, हरियाली देखिए, विकेट के मैदान भी हम देख सकते हैं। उसके साथ साथ डे नाइट लुक देखिए दिया गया है। लेग पेपर का अपील देखिए तेज, मनोज पवार सर देखिए यहां से भाग कर देखते हैं रन में, शायद यहां पर दूसरा भी कंप्लीट है होता हुआ। बल्ले से रन देखिए यहां से, कितना अच्छा जानकारी मिलता हुआ यहां से देखिए, बल्ले से रन आता हुआ यहां से। चलिए भाई बात करेंगे यहाँ पर से हमारे गुरुदास भूरी देखिए, बात करेंगे अंपायरिंग में। देखकर उनकी फिटनेस को मुझे लगा यहाँ से क्या बात है, जब देखिए हॉस्पिटल में भी थे अपनी टीम को देखिए बहुत मिस कर रहे थे, लेकिन इस मनोबल बढ़ाए थे और टीम ने भी देखिए अच्छी काम किया था। लाजवाब देखिए यहाँ से, और विकेट देखिए गिरता हुआ यहाँ से लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन पर, बढ़िया कैच। अब ये जो 19 रनों की जरूरत थी अंतिम ओवर में, 5 गेंद देखिए 17 की जरूरत थी, अब देखिए 4 गेंद 17 की जरूरत है, विकेट गिरता हुआ। तर याच दरम्यान आमचे हनुमान यांचं आगमन झालेलं आहे व्यासपीठावरती। या सरचे स्वागत आपलं। त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ नारिवली, आपण सुद्धा प्रत्येकाची नावं घेणं शक्य नाही आहे, कारण दूरवरती बरेचसे लोकही उभी राहतात, त्यामुळे आपण कोणताही मनामध्ये न ठेवता व्यासपीठावरती यावं। चलिए यहाँ पर बात करेंगे, 4 गेंद रहा है यहाँ पर और 17 की जरूरत है। यहाँ से कठिन तो अभी भी दिख रहा है, लेकिन इससे 3 छक्का दागना होगा आपको। टारगेट दिमाग में देखिए वो होना चाहिए यहाँ से। हाँ ये चलिए यहाँ से, क्या यहाँ पर क्या है, फील्डर से वहां पर चौका आता हुआ यहाँ से। अभी भी 13 की जरूरत है यहाँ से। चलिए 40+ का जाए तो कंपलसरी आपको रन चेसिंग करना पड़ेगा। अभी 2 यहाँ से देखिए 3 गेंद 13 की जरूरत है, 2 छक्का लगा सकते हो यहाँ से। चलिए बहुत बढ़िया, देखिए 3 गेंद 13 की जरूरत है यहाँ से। ड्राइव यहाँ से आया है, सिंगल एक आता हुआ यहाँ से, क्या दूसरे के लिए जाएंगे यहाँ पर से, और दूसरे के लिए देखिए तेजी से भागते हुए यहाँ से 2 रनों के साथ साथ है मैच देखिए अभी भी बचा है, बैलेंस है यहाँ पर से। तीसरे अंपायर देखिए मनोज पवार सर, सब सिग्नल आउट है और 2 रन कंप्लीट है, तो इसका मतलब आपको कंपलसरी यहाँ से 11 रन बनाना होगा 2 गेंद के अंदर से। रिटर्न आइए देखिए, बात करेंगे यहाँ पर से बैटर से 2 रन देखिए यहाँ से बनाए, 2 गेंद देखिए, बात करेंगे यहाँ से 11 की जरूरत है यहाँ से। अगला मैच की बात करेंगे यहाँ से, फड़के पड़ा काटे के बीच में, बहुत बढ़िया मांगरोल नाइट में देखिए राजेंद्र पाटिल वहां पर
अब कैच देखिए बढ़िया पकड़े थे, 2000 जहाँ कैश प्राइज था, नीलजे टीम के साथ जुड़े थे। शानदार देखिए यहाँ से महेश दातिलकर देखिए बात करेंगे, फटके पड़ा यहाँ पर एक अच्छा तगड़ा फाइट से आपको देखने को मिलेगा। हमेशा देखिए बात करेंगे ऑल इंडिया ओपन खेलते रहते हैं, ठाणे रायगढ़ से इस मैच में खेलते रहते हैं। तो चलिए गेंदबाज तैयार से, अब देखिए थोड़ा सा काम कठिन बन जाएगा भाई। यहाँ से 11 की जरूरत थी, यहाँ से 2 गेंद बचाता यहाँ से। अगर ये गेंद के ऊपर छक्का आता तो थोड़ा कहानी में ट्विस्ट है, यानी वापस लौट सकते थे, लेकिन कोई बात नहीं, गलतियों को भूल जाइए और सबक को हमेशा याद रखिए। और ये चलिए ज्यादा जड़ में रखते हुए डायरेक्ट यहाँ से, और बड़ी जीत देखिए यहाँ से हासिल करते हुए यहाँ से ने 40+ देखिए यहाँ से, और खास करके कमाल की गेंदबाजी रही यहाँ से पंडित कालन, लेकिन थोड़ा बल्लेबाजी की तरफ नजर भी घुमाएंगे। चलिए हर बैटर ने देखिए रन अच्छा जोड़े हैं यहाँ से, लेकिन जहां पहला 2 ओवर में रन लुटा था पंडित कालन की बात करेंगे, टर्निंग पॉइंट देखिए उभर रहा, जहां पर से 14 रन देकर से 4 सफलता, और पंडित कालन देखिए रहे मैच के मैन ऑफ द मैच। तो चलिए अगले मैच की तरफ फिर से बढ़ेंगे। पंडित कालन से आइए मैच के मैन ऑफ द मैच प्रथमेश वापस जुड़ रहे हैं। 20 नंबर वाला होटल रानी